धाराशिवच्या जयलक्ष्मी शुगर कारखान्याकडे गेली 10 वर्षांपासून 540 शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम प्रलंबित होती। ऊसबिल मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। यासाठी गेली अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं। यामध्ये साखर आयुक्तालयाच्या वतीने कारखान्यांवर कारवाई करत शेतकऱ्यांची बिलं देण्याचा जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले। अखेर 540 शेतकऱ्यांना 2,27,52,000 रुपये रक्कम तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आलेली आहे। 2014 पासून आमचं ऊस बिल घातलेलं आतापर्यंत मिळालं नव्हतं। आता शेतकरी संघटने अध्यक्ष हे मागे लागून आमचं बिल आता मिळू लागलंय। आता आम्हाला आनंद वाटला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाने ते बिल आज आम्ही प्राप्त करून घेतलं की आरआरसीची कारवाई दाखल केली। त्या आरआरसी मध्ये त्या शेतकऱ्यांचं बिल आज अद्याप आम्हाला तालुका तहसीलदार यांच्या मार्फत आरआरसीची कारवाई करून ते बिल आज प्राप्त झालेलं आहे। ते बिल म्हणजे 540 शेतकरी होते आणि त्या शेतकऱ्यांचा बिलचा आकडा आहे तो 2,27,52,000 एवढे पैसे आज प्राप्त झाले आहेत। म्हणून हा शेतकरी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे। 548 शेतकऱ्यांची थकीत रक्कम होती। ती रक्कम तहसील कार्यालयाच्या डीडीओ अकाउंटला अक्षरी 2,27,52,000 इतकी रक्कम सदर शेतकऱ्यांना वाटप करण्याकरता प्राप्त झालेली आहे आणि त्यानुसार पुढील ती रक्कम वाटप करण्याच्या अनुषंगाने आपण वसंतदादा नागरी सहकारी बँक यांच्याकडील जवळपास 60% शेतकऱ्यांचा बँक खात्यांचा तपशील सुद्धा आपण विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था धाराशिव यांच्याकडून पडताळणी करून घेतलेला आहे। सदर 60% शेतकऱ्यांना येत्या आठवड्यातच आपण तहसील कार्यालयाकडून त्यांच्या अकाउंटला त्यांचे जे थकीत होते मागील 10 वर्षापासून ते जमा करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।